अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अटकेतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांचं निलंबन करण्यात आलं। या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एएसआय राजेश जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला। तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं म्हटल्याचा आरोपही अटकेतील महिलेनं केला। दरम्यान ही घटना वरिष्ठांना कळाल्यानंतर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववर हात उगारला, पण वर्दी असल्यानं त्यांनी हात आवरता घेतला। दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार झाला। सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत। वर्दी घातलेला कुत्र्या वर्दी घातलेला कुत्र्या वर्दी घातलेला कुत्र्या। पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव संदर्भात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांनी खळबळजनक दावा केला। राजेश जाधव संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्या, मात्र त्याची तक्रार न झाल्यानंच त्याची हिंमत वाढल्याचा आरोप डॉक्टर आशा मिरगे यांनी केलाय। यासोबतच 10 वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची त्याच्याच संदर्भातील तक्रार आपल्याकडे आल्याचंही डॉक्टर मिरगेंनी सांगितलं। डॉक्टर आशा मिरगे यांच्याशी संवाद साधलाय उमेश अलोणेनं। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगे। ताई, अतिशय गंभीर अशी घटना आहे, काय प्रतिक्रिया काय तुमची? खरं तर म्हणजे आता या कुंपणानं शेत खाण्याची एक प्रथा सुरू झाली आहे की काय असं वाटतं। आपल्या म्हणजे ज्या एरियात मी राहते त्याच एरियातल्या सिव्हिल लाईन नावाच्या पोलीस स्टेशनमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल, ती घटना आता उमेश सरांनी सांगितली नाही, परंतु कस्टडीत असलेल्या महिलेला अशा पद्धतीनं बोलून का होईना मोलेस्टेट करणं, म्हणजे जेव्हा मी आमचे एसपी साहेबांना चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की काल रात्रीच अजामीनपात्र गुन्हा दाखल केला। त्या सदर व्यक्तीला, त्याचं नाव सांगायला मला काहीच लाज नाही वाटत, राजेश जाधव याला सस्पेंड केला। तर या अशा नराधमांना जोपर्यंत जास्तीत जास्त बदनामी, शिक्षा आणि त्रास होत नाही तोपर्यंत यांची ही प्रवृत्ती कमी होणार नाही असं मला वाटतं। राजेश जाधव संदर्भात तुमच्याकडे काही तक्रारी आल्याचं एक माहिती मिळाली, काय नेमकं तक्रार काय होती? अगदी एक 10 ते 12 वर्ष झाली असतील जेव्हा मी महिला तक्रार निवारण, जे आता भरोसा सेल आहे त्याला बसायचंय, तेव्हा त्याच्या पत्नीने याचं एक्स्ट्रा मॅरिटल काहीतरी अफेअर आहे, तेव्हा ॲडल्ट्रेशनला गुन्हा मानत होतो आपण, पण ते सांगितलं होतं। आणि त्यावेळेला याला सुनावणी करून, समुपदेशन करून आम्ही त्याचं सगळं रिइन्स्टेट म्हणतो आम्ही त्याला, असं करून दिलं होतं। पण दबक्या आवाजामध्ये महिला कर्मचारी त्याची तक्रार न करता त्याच्या बद्दलची कुजबुज त्या एसपी ऑफिस आणि पोलीस स्टेशन आणि आता तो सिव्हिल लाईनला आहे तर सिव्हिल लाईनच्या अंतर्गत कायम चालू असते। आणि उगाच काही महिला कोणाचं नाव, एकाच व्यक्तीचं नाव वारंवार घेत नाहीत असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।